आता बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। राज्यातील उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय। कोकणातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे, तर पुढील 5 दिवसांमध्ये राज्यामध्ये काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आलाय। राज्यातील काही भागात शनिवारपासून पावसाचा अंदाज देण्यात आलाय। शनिवारी मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। रविवारी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड आणि परभणी तसंच मध्य महाराष्ट्रातील सातारा, अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। या जिल्ह्यांसह रायगड जिल्ह्यात उद्याही उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज देण्यात आलाय। अकोला जिल्ह्यातही आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।